महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण. कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा. सांगितलं कोणी का म्हणजे आता मी मुंबईला राहिलोय म्हणून मला मुंबईला आंबा मी खरेदी केलेला आहे आणि त्यावेळी वाईट वाटतं मला असं वाटायचं की आपण आंबा खरेदी करतोय आणि मग कापला की अरे साका आला. म्हणजे आंबा खरंच चांगला असून सुद्धा आपल्याला तो खाता येत नाही किंवा त्याला आपल्याला वापर करता येत नाही अशी परिस्थिती होते ग्राहकाची आणि मग तो ग्राहकाची चिडचिड होते ग्राहकाची. आता या स्कॅनिंगच्या निमित्ताने आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल की आपण जो आंबा पाठवला आहे आणि जो ग्राहक जो आंबा घेतो आहे तो खरंच चांगल्या पद्धतीचा असेल, त्यामुळे साका असणार नाही आणि तो खूप आनंदाने तो तुम्हाला जास्त दर द्यायला पण तयार नाही. त्यामुळे या आंबा स्कॅनिंग मशीनचा चांगला पद्धतीने उपयोग व्हावा. सिंधुरत्न योजनेमधून आपण त्याला काही फंडिंग केलेलं आहे. तसंच मगाशी एक उल्लेख झाला फळमाशी संदर्भातला. फळमाशीसाठी सुद्धा आपण सिंधुरत्न योजनेमधून काही फेरोमेन ट्रॅप्स लोकांना दिले आहेत. मला माहित नाही आपल्याकडे तिथून पोहोचले तर त्याचाही चांगला उपयोग होईल आणि असं वाटतं मला की तो त्या अनुषंगाने पण आपल्या फळमाशीचा जो प्रादुर्भाव तो कमी होऊ शकतो, तर त्याचा पण आपण वापर करावा. आणि अजून काय आपल्याला जर गरज असतील, गरजा वाटतील की आपल्याला हे आपल्याला करणं आवश्यक आहे आंब्यासाठी किंवा आणखी कुठल्या फळांसाठी, तर सिंधुरत्न योजनेतून आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे तसे योजना जर आपण सादर केल्या आमच्याकडे तर आपण नक्की त्यामध्ये आपण सहकार्य करू. कारण सिंधुरत्नचे अध्यक्ष दीपक पैकेसकर आहेत आणि मी उपाध्यक्ष आहे आणि मी कृषी पदवीधर आहे किंवा मला कृषीमधलं थोडंसं ज्ञान आहे किंवा मला आवड आहे त्यातली, त्यामुळे मला आनंद वाटेल की आपल्याला नक्की मदत करायला. या निमित्ताने खूप चांगली गोष्ट झालेली आहे. आपली स्कॅनिंग झालं आहे पण मला असं वाटतं की आपण मगाशी दुसऱ्या म्हणाले की आम्ही व्यापारी नाही किंवा व्यापार आम्हाला आमचं जमत नाही आपल्याला, त्यामुळे आपण कुठेतरी मागे पडतो. तर आपल्यातल्याच काही लोकांनी जर व्यापारासाठी जर काही ट्रेनिंग घेतलं, मार्केटचा अभ्यास केला तर मला वाटतं की आपल्या आंब्याला अजून चांगला दर मिळू शकतो, चांगला मॅटर होऊ शकतं. एक ऑप्शन माझ्याकडे मगाशी म्हणजे बोलतात मी म्हटलं दरवेळी साहेबांना की आपल्याकडे आंबा महोत्सव जे आपण करतो वेगवेगळ्या शहरामध्ये, आपण आता बाहेर पण केले पाहिजे. आंबा एक्सपोर्ट व्हायला पाहिजे आपला. आता आपल्याकडे विमानांची सुविधा आहे, कार्गो सुविधा आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, मोपाचा आहे किंवा आपला चिपी सुद्धा आपल्याला त्याचा वापर करता येईल. जर आपण जर तो प्रयत्न केला तर मग गल्फ मार्केट आपल्याकडे चांगलं मोठं प्रमाणात उपलब्ध आहे. तिथं आपल्या नाव देवगडच्याला नाव आहे, आपल्या देवगडचा जगभरात नाव आपलं फेमस झालेलं आहे, तर त्याचा आपल्याला फायदा घेता येईल. तर तोही प्रयत्न करावा एक्सपोर्टसाठीचा. आणि कार्गोच्या सुविधा आपल्याकडे आता झालेली आहे, म्हणजे मोबाईल आहे किंवा आपण चिपी सुद्धा करू शकतो. तेव्हा आपण मला वापर केला आपण तर आपल्याला मला वाटतं की हा अजून एक चांगला एक संधी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध होते आहे. आपल्या नावाचा म्हणजे मलपी असेल किंवा आणखी बेंगलोरचा असेल आंबा किंवा अजून उडपीतला असेल आंबा आपल्या नावात खपाला जातो, ही वस्तुस्थिती आहे. मग असं म्हटल्याप्रमाणे की आपल्या तालुक्यात सुद्धा इथे तुमच्याकडे बाहेरचा आंबा विकला जातो देवगड म्हणून, अशी वस्तुस्थिती आहे. पण आता आपण जे कोडिंग केलं आहे त्याचाही फायदा आपल्या सगळ्यांना होऊ शकतो. त्यामुळे गॅरंटी तुम्हाला आहे की एक तर स्कॅन केलेला आंबा आहे, पुन्हा आपल्याकडे त्या कोडिंग केलेलं आहे. त्यामुळे आपला आंबा देवगडचा हापूस आंबा हमखास खात्रीशीर लोकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. सगळ्या माझ्या या सगळी संस्थेने शुभेच्छा देतो की यापुढे पण आपण असे राबवावे आणि शेतकऱ्यांना कसा साठी फायदा होईल हे करावं. याच्यात आता काही म्हटलं स्कॅनिंगचा जो झाल्यानंतर आपण कोल्ड स्टोरेजचा काही इश्यू करतो तो करता येईल का बघा. न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.